लाईट जाते, रात्री लाईट जाते किंवा सकाळी सकाळी ते मागे तुमच्याकडे ते काही समिती वगैरे वाले येतात आणि ते म्हणतात का काय कंडक्टर फ्यूज कंडक्टर गेलाय, कुठला काय डॉक्टर गेलाय, म्हणजे काहीतरी आहे त्यांचं सगळं. ते काय कुठपर्यंत कसला कसा विषय तो आम्हाला कळलं पाहिजे जरा. माहिती आहे का, सामान्य माणसं जे आहेत त्यांना हे इथपर्यंत एसी वगैरे त्या गोष्टी काय माहीत नाही किंवा घरामध्ये त्यांचा वापर खूप कमी आहे. कारण सकाळी नवरा कामं झाल्यानंतर लाईटचा प्रॉब्लेम होतो, पण संध्याकाळनंतर लाईट गेलेली असते त्यांच्या इथे किंवा इतर गरीब स्लममधील लोक आहेत तिथे लाईटचा प्रॉब्लेम निर्माण होतो. त्याच्यामधून तुम्ही काय मार्ग काढणार काय काय करू शकता त्याच्या पुढे आणि ते कुठल्या बँकेकडे 100-200 कोटी रुपये असतात. या ऑफिसला आलेलो आहोत. महावितरणाच्या केंद्र साहेबांची भेट झालेली आहे की बाबा त्यांना आम्हाला निवेदन द्यायचं होतं. मोर्चाच्या माध्यमातून आम्ही आलो आणि त्यांची भेट घेतली. चांगल्या प्रकारे त्यांनी आमच्या प्रश्नांची उत्तरं दिली. जो काही त्यांना फंड अवेलेबल आहे, उपलब्ध आहे, जो निधी त्यांच्या सरकारच्या माध्यमातून त्यांच्याकडे जो आहे अवेलेबल आहे, तो कशा प्रकारे खर्च करणार त्याबद्दल त्यांनी देखील माहिती दिली. कुठल्याही प्रकारे आम्ही आश्वासन त्यांना कोणालाही दिलेलं नाही आहे. आम्ही आमची कामं जी व्यवस्थित करणार आहोत, तुम्ही लाईटची काळजी करू नका, अशा प्रकारे ते आम्हाला बोलले. पण त्यांना आम्ही सांगितलं बाबा तुम्ही जो सकाळी ज्या टायमाला लाईट घालवता किंवा रात्रभर जो लाईट घालवत आहे ते नियोजन तुम्ही केलं पाहिजे. ते आम्हाला म्हटले की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये आता नियोजन करणार आहोत. तुम्ही आल्यापासून देखील नियोजनाला सुरुवात झालेली आहे. त्यांनी त्यांच्या स्टाफच्या लोकांना देखील बोलून घेतलं होतं आमच्याजवळ आणि त्यांना आज काही सूचना त्यांनी दिल्यात. असो, आमची अपेक्षा एकच आहे की जरी आमच्या मोर्चाला किंवा इतर गोष्टींसाठी खूप कमी प्रमाणात लोकं जमली किंवा अल्प प्रतिसाद मिळाला मला, तरी मला लोकांबद्दल कुठल्याही प्रकारच्या माझ्या मनामध्ये कुठलाही प्रकारचा किंतु परंतु नाही आहे. लोक हीच समोरच्या आम्हाला आरसा दाखवणारी लोकं असतात किंवा आमच्याबरोबर येणारी लोकं जे असतात, प्रत्येकाला त्रास आहे. काही लोकांना त्यांच्या कामामुळे किंवा इतर गोष्टींमुळे, नोकरीमुळे, इतर गोष्टींमुळे ज्या आहेत त्या आमच्याबरोबर यायला मिळालं नाही, वेळ मिळाला नाही. आजचा दिवस हा काही विकली ऑफ नाही आहे, एक सामान्य दिवस असल्याकारणाने कोणी आलं नाही आहे. ठीक आहे, आम्हाला पुढच्या वेळेस आम्ही जेव्हा पुन्हा आंदोलन करू तेव्हा जास्तीत जास्त लोकांनी आमच्याबरोबर यावं ही मी अपेक्षा करतो. प्रथमतः आता पुढे आम्ही असं केलेलं आहे की केंद्र साहेब आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की ह्याच्या पुढे सहकार्य करतो. पुढे लाईट कुठल्याही प्रकारे कमी जाणार नाही आहे किंवा काय होणार आहे. आम्ही आमची जी लोकं आहेत त्यांना कामाला लावलेले आहे आणि ती लोकं तुम्हाला कमीत कमी वेळेमध्ये चांगला रिझल्ट मिळतील. चांगले व्यक्ती अधिकारी आहेत केंद्र साहेब आणि त्यांनी आम्हाला योग्य प्रकारे मार्गदर्शन केलेलं आहे. तरी आम्ही त्या गोष्टींनी समाधानी आहोत. ह्याच्या पुढे देखील पुन्हा एकदा असा त्रास व्हायला लागला किंवा काही झालं तरी पुन्हा आम्ही आंदोलन करणार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जो पक्ष आहे आमचा, हाच कर्जत शहरामध्ये विरोधी पक्ष म्हणून आहे आणि कर्जत तालुक्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष म्हणून आमचाच पक्ष आहे हे लक्षात धरावं. कारण बाकी सर्व पक्षांनी एकत्र येऊनच सगळेजण एकत्र काम करत आहेत. त्यामुळे तुम्हाला तुमच्याबद्दल कोणालाही काही घेणं देणं नाही आहे. माझा पक्ष, आमचा पक्ष हाच तुम्हाला न्याय देऊ शकतो हे तुम्ही ध्यानात घ्या आणि आम्हाला सपोर्ट करा. ह्याच्यापुढे MSCB झालं किंवा रेल्वे झाली या संदर्भात जे काही आंदोलन असेल ते आम्ही आमच्या पक्षाकडनंच करणार आहोत. आमच्या पक्षाकडनं आम्ही MSCBचा देखील नवीन ग्रुप तयार करणार आहोत. व्हॉट्सअप ग्रुप, एक रेल्वे संदर्भात देखील व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहोत. कारण त्या रेल्वे संदर्भात देखील धुळफेक आणि MSCB संदर्भात फक्त धुळफेक या दोन गोष्टी चालू आहेत. खोटं बोला आणि रेटून बोला. लोक आंदोलनामध्ये येत नाहीत त्यामुळे त्यांना पुढची गोष्ट काही कळत नाही आहे. काय चाललं आहे, कसं चाललं आहे, बस एक जण बोलतोय. आणि ह्या राजकारणी लोकांचे जे काही सत्तेमध्ये लोक आहेत त्या लोकांनी ठेवलेले एजंट आहेत, काही MSCBच्या माध्यमातून असलेले एजंट आहेत, ते तुमच्या डोळ्यामध्ये धुळफेक करत आहेत. त्याचा तुम्ही बळी जाऊ नका. त्यांना त्यांच्या विचाराला मान्यता देऊ नका. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार जो आमचा पक्ष आहे तो तुम्हाला न्याय देऊ शकतो याचं मी तुम्हाला पूर्ण आश्वासन देतो आणि थांबतो.